काय करायचं? सिम्प्लिफाय दी फॉलोइंग एक्सप्रेशन. ही एक्सप्रेशन आहे, तिला सिम्प्लिफाय करायचं म्हणजे तिला सॉल्व्ह करायचं एकंदरीत. आता बघा, अगोदर आपण करणार ऍडिशन. दोघांची ऍडिशन करा. ऐका, व्यवस्थित समजून घ्या. 64.08 आणि 53.207 यांची करायची आपल्याला ऍडिशन. आता येथे समजण्यासाठी आपण फक्त झिरो ठेवला नाहीये म्हणून ठेवलाय. बघा, 7, 8, 2, डेसिमलच्या खाली डेसिमल, 7, 6 and 5, 11, 117.287 आन्सर मिळाला आपल्याला ऍडिशनचं. नंतर काय करायचं ऐका, मायनस मध्ये असलेले दोन्ही नंबर्स बघा, -47.82 आणि -59.7 या दोघांची करायची ऍडिशन. ऍडिशन कशी करायची ऐका. मायनस मायनस आपण थोड्या वेळ साईन त्यामधून काढूया. मायनसचं साईन थोडा वेळ समजण्यासाठी बाजूला करूया. बघा, 47.82 दोघांची ऍडिशन करतोय. मायनस मायनस हे जे दोन्ही नंबर आहे यातलं मायनसचा विचार नाही करायचा, फक्त दोघांची ऍडिशन करा. ऍडिशन करा बरं. 2, 8 and 7, 15. डेसिमलच्या खाली डेसिमल, 15 आल्यामुळे कॅरिंग 1. 8 and 9, 17, कॅरिंग 1. 5 and 5, 10. 107.52 आपल्याला आन्सर मिळालं या दोघांचं. आता दोघांचं साइन मायनस याच्या समोर ठेवा. आता समजलं असेल. आता काय करायचं, फायनली सबट्रॅक्शन करायची. कोणाची? 117.287 मधून मायनस करायचे 107.52 समजण्यासाठी झिरो. सबट्रॅक्शन करतोय आपण. 7 मधनं 7 गेला 0. असं व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करून पाहायचं, समजून घ्यायचं. 7, 8 मधनं 2 गेला 6. आता 2 मधनं 5 जात नाही. इकडनं 1 घेतला, हे झाले 12. इकडनं 1 घेतल्यामुळे हा झाला 6. 12 मधनं 5 गेले 7. 12 मधनं 5 गेले 7. या 6 मधनं 7 जातोय का? नाही. मग इकडनं 1 घेतला, हा झाला 16. 16 मधनं 7 गेले 9 आणि इकडनं 1 घेतलेला आहे त्याच्यामुळे हा 0 झालेला आहे. उत्तर मिळालं आपल्याला 9.767 आन्सर मिळालं. अगोदर सब ऍडिशन करा. चला, 437.1, 253.806 यांची करायची आपल्याला ऍडिशन. लक्ष द्या सगळ्यांनी. जेथे समजण्यासाठी येथे आपण 2 0 घेऊया, त्यांची व्हॅल्यू काही नसते, त्यांची व्हॅल्यू नाही, फक्त समजण्यासाठी 2 0 ठेवलेत आपण. आता यांची ऍडिशन करायची. 6, 0, 9, डेसिमलच्या खाली डेसिमल, 7 and 3, 10. 10 म्हणजे 0, कॅरिंग 1. 4 and 5, 9. 4 and 2, 6. याची ऍडिशन मिळाली आपल्याला 690.906. आता सबट्रॅक्ट कोणाला करायचं? सबट्रॅक्ट पुढे नंबर दिलाय बघा. ज्यांना नाही कळलं आणि ज्यांना कळलंय सगळ्यांनीच बघायचंय व्यवस्थित. 690 मधनं 906 मधून मायनस करायचा. 509.05 समजण्यासाठी 0 घेतला. आता यांची सबट्रॅक्शन आपल्याला करायची.
6 मधनं 0 गेला, 6, 0तनं 5 जात नाही, इकडनं घेतला 1, 1, 10 मधून 5 गेले 5, आता 9 चे आपण 1 घेतल्यामुळे 8 झाले, 8 मधनं 0 गेला 8. ओके, आता 0तून 9 सबट्रॅक्ट होत नाही, इकडनं घेतला 1, 10 मधनं 9 गेले 1, 10, 1, 1, इथे आलाय हा 1, 10 मायनस 9 1, इथे झाला 8, इकडनं 1 घेतल्यामुळे 8 झाला, 8 मधनं 0 गेला 8, इकडनं 1 घेतला होता त्यामुळे हा 5 झालेला, 5, 5, 0, सॉरी 6 मायनस 5 1, 181.856 हा 6 आहे, यातून 5 मायनस केला 1. ऑप्शन बी करेक्ट आन्सर. अगोदर काय करायचं, यामध्ये ऍडिशनचा हा नंबर आहे, बाकी सगळे सबट्रॅक्शन आहे बघा, मायनस डिजिट आहेत सगळे, निगेटिव्ह डिजिट्स, निगेटिव्ह नंबर्स. आता मिले काय करायचं, निगेटिव्ह नंबर्सची ऍडिशन करा. -146.3 आणि -79.503 या दोघांची समजण्यासाठी ऍडिशन करायची. चला, 143.3 आणि 79.503 यांची ऍडिशन आपल्याला करायची समजण्यासाठी. निगेटिव्ह नंबर्स आहे दोघे पण, सबट्रॅक्ट करण्यासाठी दिलेले, दोघांची ऍडिशन करून घ्या दोघांची. ओके, 308 डेसिमलच्या खाली डेसिमल, 6 and 9 15 कॅरिंग 1, 5 and 7 12 कॅरिंग 1, 225.803 याला मायनस पण आपले, याचं सबट्रॅक्शन करायचं आपल्याला. कशामधनं सबट्रॅक्ट करायचं, 305.08 हा पॉझिटिव्ह इंटेजर आहे, यातून सबट्रॅक्ट करायचं 225.803 ला सबट्रॅक्ट करायचं, येथे समजण्यासाठी 0 घेतला. आता दोघांची सबट्रॅक्शन करायची, सगळ्यांनी लक्ष द्या, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, सबट्रॅक्शन कशी करायची. काही मुलांचा तो कन्सेप्ट क्लिअर नसतो, ऐका. आता सगळ्यांना माहितीये 0तनं 3 जाणार का, 0 मधनं 3 मायनस होत नाही, शेजारच्या नंबर कडनं 1 घेतला 1, या 8 चे झाले 7, 10 मधनं 3 गेले 7 राहिले, 7 मधनं 0 गेला 7. आता पुन्हा तोच प्रॉब्लेम, 0तनं 8 जात नाही, इकडनं 1 घेतला, हे झाले 10, इकडनं 1 घेतल्यामुळे हे झाले 4, 10 मधनं 8 गेले, थांबा, हा 10 मधनं 8 गेले 2, डेसिमलच्या खाली डेसिमल, 4 मधून 5 जातात का, 4 मधून 5 जात नाही, इकडनं घेतला 1, 14 मधनं 5 गेले 7. आता येथे इकडनं 1 घेतला, याला आपण 10 कन्सिडर करत असतो, आणि इकडनं 1 म्हणजे हा इकडून घेत असतो 1, 10 मधनं येथे 9 झालेत, हे 9, 9 मधनं 2 गेले 7, 14 5 हे 9 होतात, 9 9 बघा, असे कॅल्क्युलेशन चुकतात. इमोशन्स वेगळे असतात, मनात प्रोसेस वेगळी चालू असते आणि गडबड होते, कन्सिडर नाही करायचं, डबल व्हेरीफाय करायचं. 14 मधनं 5 गेले 9, इथे हा 0, याला 10 कन्सिडर केलेलं असतंय, हा होतोय 9, 9 मधनं 2 गेले 7, आणि इकडनं कन्सिडर केल्यामुळे हा झाला 2, 2 2 0, 79.277. भावनेच्या भरामध्ये, वेगळीच इमोशन मध्ये आपल्याकडनं उत्तर चुकण्याची शक्यता. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, पॉझिटिव्ह असलेला नंबर फक्त हा आहे 87.46, बाकीचे निगेटिव्ह आहेत बघा.
हे दोघे पण निगेटिव्ह नंबरची ऍडिशन करा आणि एक पॉझिटिव्ह त्याला सध्या बाजूला ठेवा. चला 15.2 त्यानंतर यांना ऍडिशन करतोय आपण 27.31 या तिघांची ऍडिशन करणार आपण निगेटिव्ह इंटिजरची. 30.804 या निगेटिव्ह नंबर्सची ऍडिशन करा. किती नंबर्स आहे? 3 आहे. 3 1 2 3 1 2 3 यांची ऍडिशन करूया आपण अगोदर. चला इथे समजण्यासाठी फक्त 0 0 ठेवूया. 4 1 5 and 8 13 carrying 1 6 and 7 13 carrying 1 2 2 4 and 3 7 73.314 आपल्याला यांची ऍडिशन मिळाली निगेटिव्ह नंबर्सची. मग निगेटिव्ह नंबर समोर ठेवायचा मायनस. ओके आता 87.46 यातून मायनस करायचा 73.314 समजण्यासाठी 0. आता सबट्रॅक्शन करतोय आपण. ज्यांना सबट्रॅक्शन मध्ये कन्फ्युजन आहे त्यांनी बघा अजून. 0तनं 4 जात नाही. इकडनं 1 घेतला 10 मधनं 4 गेले 6 1 घेतल्यामुळे हे झाले 5 5तनं 1 गेला 4 4 मधनं 3 गेले 4 - 3 1 डेसिमलच्या जागेवर डेसिमल 7 - 3 4 8 - 7 1 14.146 ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. 99.09 सगळ्यांची ऍडिशन आहे. यांना ऍडिशन सारखं लिहा. स्टेप प्रॉपर स्टेप्स. 0.99 डेसिमलच्या खाली डेसिमल आला पाहिजे. बाकी नंबर ठेवायची बरोबर. डेसिमल मिडलला आला पाहिजे सगळ्यांच्या. नंतर 9.009 फायनली 0.909 यांची करायची आपल्याला ऍडिशन. जेथे 0 आहे तेथे 0 ठेवूया. ओके समजण्यासाठी ठेवला. नाही ठेवला तरी चालतो. ठेवला तरी चालतोय. तुम्हाला समजलं पाहिजे फक्त. यांची ऍडिशन करू. 9 9 18 कॅरिंग 1 9 9 18 and 1 19 carrying 1 9 9 18 and 1 19 carrying 1 9 and 1 10 carrying 1 9 and 10 something is missing. What is missing? कुछ तो गड़बड़ है. yes 109.998. this is our final answer option C.